हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर आज माझा आवाज थोडासा तुम्हाला वेगळा येत असेल कारण की मला झालेली आहे सर्दी. सर्दीमुळे 2-3 दिवस असे झोपूनच काढले आणि बसूनच काढले. थोडंफार जमेल तितकं काम करत होते. तर आज जर असं बरं वाटतंय तर माझ्यातली वुमन जागी झालेली आहे. तर बिईंग अ वुमन मी जे काही करत असते ते तुमच्यासोबत शेअर करत असते. तर असंच बसल्या बघितलं तर माझं लक्ष येता जाता इथे ह्या माझ्या कृष्णाकडे जातच असतं. तर असंच बसले होते तर दिसलं की तिकडे तुम्हाला माहिती असेल मी इकडे अशा बेल्स वगैरे हँग करून ठेवलेल्या असतात. दाखवते तुम्हाला. ह्या अशा बेल्स अशा हँग केलेल्या असतात आणि हे असे दिवेसुद्धा असतात हँग केलेले. म्हणजे कधी काही सण सोमवार असला की मला ह्याच्यामध्ये दिवे लावता येतात आणि छान दिसतं. म्हणजे नेहमीच लावून ठेवलेले असतं हे. तर त्या दिवशी असंच बसल्या बघितलं तर त्याच्या जे चेन आहेत ना त्या अगदीच काळ्या पडल्या होत्या. तर त्या वॉश केल्या मी, पण तरीसुद्धा त्या काही तितक्या हे होत नाही आणि मला वाटतं दुकानदाराने मला फसवलं. त्याच्यामध्ये तुम्हाला बघा पांढरा रंगसुद्धा दिसत असेल. तर मला पितळ सांगून ह्या फसवलेला आहे ह्या चेनमध्ये. एनिवेज, तर आता म्हटलं काहीतरी DIY करूया. माझ्यातली आता थोडंसं बरं वाटतंय तर माझ्यातली वुमन जागी झालेली आहे. तर म्हटलं थोडंसं DIY करूया. तर मी असंच बसले त्या दिवशीच बसल्या परवाच मागवले काही मणी मागवले, सॉरी, मिशोवरून. तर त्या मण्यांचं मी कसा उपयोग करून कसं आता बनवते ते तुम्हाला दिसेलच. तर हे सतत काळे पडत राहतात ना ह्या चेन, तर त्या बरोबर नाही दिसत ना, म्हणून म्हटलं आपण एक DIY करूया आणि छानसं डेकोरेट करून मग ह्या घंटा वगैरे त्याला लावूया. तर मी मण्यांचंच असं तोरण करणार आणि त्याला ह्या बेल्स आणि हे लॅम्प्स लावून टाकणार आहे. म्हणजे कसं मला सारखं घासतही बसायला नको आणि ते ब्लॅक पण दिसणार नाही आणि नेहमीच शाईन. तर मी गोल्डन कलरचे मणी मागवलेत आणि आता त्याची माळ बनवून मी लावणार आहे. तर आता झाली आहे संध्याकाळचाच टाइम आहे. मला जेवण वगैरे सुद्धा करायचं आहे. तर जेवणाची जस्ट पूर्वतयारी करून ठेवली आहे. जेवण काय बनवणार आहे ते पण तुमच्यासोबत शेअर करीनच नंतर. तर आधी हा थोडा टाइम आहे तर म्हटलं माळा बनवायला घेऊया. जेवढं होईल तेवढं होईल. नंतर मग जेवणाचा टाइम झाल्यावर पटापट गरमागरम जेवण पण बनवायला घेते. तर म्हटलं आज हा एक ब्लॉग करून टाकूया आणि तुमच्यासोबतही हे माझा एक DIY शेअर करूया, म्हणून मग हा ब्लॉग बनवायला घेतलाय. तर चला तर मग आता मणी ओवायला घेऊया. मी कुठले मणी आणले ते पण दाखवते. तर ॲमेझॉनवरून मी हे 2 मण्यांचे पॅकेट मागवलेत. आता बघूया हे मला पुरतील की नाही मला माहिती नाही. नाही पुरले तर मला इथल्या लोकल दुकानातून अजून थोडे मणी घेऊन यावे लागतील. पण ठीक आहे, पहिले सुरुवात तर करूया. बघूया हे मणी कसे आहेत. तर काही लहान आकाराचे आणि काही मोठ्या आकाराचे असे मागवलेले आहेत. तर हे असे मणी आणलेले आहेत. गोल्डन कलरचे मणी आहेत. हे थोडे छोट्या साईजचे आहेत आणि हे थोडे मोठ्या साईजचे आहेत. तर अशा 2 प्रकारच्या माळा बनवणार आहेत. 4 माळा बनवावे लागतील मला. 2 बेल्ससाठी, ह्या बेल्स हँग करण्यासाठी 2 माळा बनवायला लागतील आणि मी त्याच्या लेवल्स अशा थोड्या खालीवर अशा लेवल्स ठेवते. सगळे असं एक सलग एकाच लाईनीत नाही लागत. तर तशा लहान मोठ्या मला माळा बनवायला लागतील. आणि हे लॅम्प्स हे लावण्यासाठी ह्याच्यात मी टी लाईट होल्डर वगैरे ठेवते आणि छान पेटवत असते सणासुदीच्या वेळेस. तर किंवा आपले आता मी धाग्यामध्ये विणणार आहे मणी, त्यामुळे मग मी टी लाईट होल्डर्स ह्याच्यामध्ये टी लाईट्स ह्याच्यामध्ये लावू नाही शकत आहे. तर ह्याच्यामध्ये मला असे इलेक्ट्रिक आपले सेलवरचे असतात ना, दाखवते मी. तर हे असे सेलवर जळणारे दिवे असतात ना, तर हे त्याच्यामध्ये ठेवू शकते. तर हे वापरणार आणि मग आता त्या माळा बनवायला घेते आणि बघूया आज कंप्लीट होतंय का माझं काम, कारण का अजून जेवण पण करायचं आहे. जेवणाचं सुद्धा काम बाकी आहे. तर करायला घेते आता मी हे. तर पहिले तर ना मी हे सगळे मणी ना असे ताटामध्ये काढून घेणार आहे. ताटामध्ये काढून घेतले ना तर आपल्याला ओवायला बरे पडतात, त्यामुळे मग ताटातच काढून घेतलेले आहेत. आणि हा असा जाड दोरा मी वापरणार आहे, जाड धागा. हा बघू, त्याचे मण्यांचे होल जास्त मोठे नसतील तर हा डबल करून पण वापरेन मी. डबलच वापरेन बहुधा.
डबल करूनच वापरेल. ओके, तर आपला हा जो धागा आहे ना तो सुईमध्ये सहजासहजी जात नाही. तर ह्याच्यासाठी काय ट्रिक करायची ना तेही तुम्हाला सांगते. तर ही अशी सेलो टेप आहे, ती ह्याला एकच फेरा असं गुंडाळून घ्यायची. दिसतंय ना तुम्हाला, म्हणजे हे असा एक फेरा मी गुंडाळून घेतलेला आहे. आणि आता ह्याला कट करणार. आणि ही अशी सेलो टेप लावल्यामुळे नंतर त्याला असं निमुळतं कट करून घ्यायचं आहे. दिसतंय का? ओके, तर हे असं निमुळतं मी कट करून घेतलेलं आहे त्याला, म्हणजे जेणेकरून ते सुईच्या होलमधून असं पास थ्रू झालं पाहिजे एवढा निमुळतं ते कट करून घ्यायचं. तर आता धागा जो आहे ना तो असा मस्त सेलोटेपमध्ये असा चांगला चपटा असा निपटून आलेला आहे, पूर्ण एकत्र झालेला आहे. आता त्याला सुईमध्ये टाकणं आपल्याला सोपं होणार आहे. हे बघा किती पटकन मी टाकलंय. ॲक्च्युली मला तर चष्मा आहे तरी सुद्धा हे किती पटकन झालेलं आहे बघा, इझिली होऊन जातं. तर ही ट्रिक खूप कामाला येते म्हणून तुमच्यासोबत शेअर केलं. हो, मी एकच सलग अशी माळ बनवून टाकते आणि नंतर मग लेंथ बघून त्या लेंथचं मी कट करून नंतर त्याच्यामध्ये ह्या घंटा वगैरे बांधून टाकेन. असा करण्याचा माझा विचार आहे. तर बघूया आता कसं होतंय ते. तर आता हे जे मोठे मणी आहेत ना ते मी डबल धाग्यामध्ये ओवणार आहे आणि छोटे बारीक जे मणी आहेत ना त्यांना सिंगलमध्येच ओवावं लागेल. आणि तसंही हे खूप हलकं आहे त्यामुळे त्याला ते व्यवस्थित त्याचं वेट घेऊ शकतं. त्यामुळे आणि ह्या ज्या बेल्स आहेत, घंटा आहेत ना, त्यांचं जरा वजन आहे त्यामुळे मग मी डबल धागा घेतलेला आहे. तर त्या घंटांसाठी मी मोठे मणी वापरणार आहे आणि जे लॅम्प्स आहेत त्याच्यासाठी छोटे मणी वापरणार आहे. तर आता मोठे मणी ओवायला घेऊया आपण. तर आता जेवढं जमणार आहे मला तेवढं मी करून घेणार आहे पटापट. कारण का हे असं आजारी पडलं ना का मला असं काहीच काम नाही केलं ना का अजून आजारी पडल्यासारखं वाटतं. त्यामुळे मग काही ना काहीतरी डोक्यात असं येत असतं. त्यामुळे आज अगदी ठरवलंच आहे की हे करायचंच, हे काम करायचंच. तर आज मग मी हे करूनच राहणार. तर असं आपण जिद्दीने एखादं काम करायचं ठरवतो ना तेव्हा मग ते होऊनही जातं. आणि असंच आजारी पडून राहिलं तर मग अजून आजारपण सुद्धा मोठं होत जातं ते. त्यामुळे थोडंसं स्वतः त्राण आणून जरासं थोडंसं स्वतःला बॅकअप करून आपण थोडंसं कामाला लागलो ना तर आजारपणाचा पण सुद्धा आपल्याला विसर पडतो. म्हणजे असं माझं तरी म्हणे. तसं 2-3 दिवस मी आराम केलेला आहे कारण का गोळ्या औषधं भरपूर चालू होती माझी. त्यामुळे मग तो आराम तर केलाच त्या गोळ्यांमुळे. आणि मला ना खूपच ड्राउझीनेस येतो त्यामुळे मग आराम हा करावाच लागतो. बाकी आणि इतर घरातली कामं ती तर हळूहळू मी करतच होते. ते सगळं माझ्याकडे कामाला बाई नाही आहे त्यामुळे मला सगळी कामं मीच करते. असं काही ना काही करत राहिलं ना का मग आपल्याला जरा जिवंत असल्यासारखं वाटतं ना आणि असं करत राहिलं पाहिजे. तर बसल्या बसल्या डोक्यात ते सारखं मला दिसत होतं, असं काळं काळं दिसतंय, सारखं साफ करायला लागतं. आणि मग आपण आजारी असलो आणि नेमकंच ना कधी कोणी येणार असलं ना तर ते असं काळं काळं दिसतंय. तर म्हटलं आता मला त्या गोष्टीचा खूप मग चीड आली होती. म्हटलं आता हे असं नेमकं कोणी येतं आणि ते काळं दिसतंय तर मग असं नको. आणि मी चांगलंच लखलखावून अगदी साफ स्वच्छ करून ठेवते तेव्हा कोणी येतच नाही घरी. तर त्यामुळे म्हटलं आता आपण असंच करूया, अशी आयडिया करूया की जेणेकरून हे आता सतत चमकत राहील, नेहमीच चमकलेलं दिसेल. बघा आता छान दिसतंय ना. तर हळूहळू ते थोडंसं लूज झालं ना का एकदम छान त्याला फ्लो येईल माळेला आणि मग हे सतत असं चमकताना दिसेल. छान वाटतंय ना. तर अशाच प्रकारचं DIY मी आधी सुद्धा केलेलं.
मी आधीसुद्धा काही असे म्हणजे मस्त दिवे डीमार्टमध्ये वगैरेच येत असतात ना दिवाळीचे, तर ते सुद्धा मी असेच, तेव्हा माझ्याकडे ह्या चेन वगैरे काहीच नव्हत्या, तर मी त्याला असंच दोऱ्यामध्ये मणी वेगवेगळ्या प्रकारचे, त्याच्यात पांढरे आणि सोनेरी मणी असे होऊन मी मोठे मोठे मणी होते ते तसं पण केलेलं आहे. ते सध्या काढून ठेवलेलं आहे बॉक्समध्ये. मी अधूनमधून आलटून पालटून ते असं चेंज करत असते. कधी हे लावायचं तर कधी ते लावायचं, फॉर चेंज माझं हे सगळं असं चालूच असतं. तर आता ही एवढी माळ भाजी बनवून झालेली आहे, भरपूरशी बनवून झालेली आहे. थोडं काम बाकी आहे, पण आता मी हे काम नंतर करणार आहे सावकाशीने बसून, कारण का आता मला जेवणाला लागावं लागेल, जेवण करायला घ्यावं लागेल. तर मी आता जेवणाची तयारी करायला घेते. मी आज बनवणार आहे पालक पनीर आणि थोडा राईस बनवणार आहे. बस साधंसं सिम्पलचं जेवण असणार आहे. म्हटलं पहिले जेवणाचं आटपून टाकूया, पटकन उरकून घेऊया आणि मग ते मणी काय ओवत बसता येतील आरामात नंतर एकदा जेवण झालं का. तर आता मी पालक पनीर करायला घेते. तर हा पालक चांगला धुवून स्वच्छ करून ठेवला होता मी मगाशीच. तर आता हा पालक मी ज्या कढईत मी भाजी बनवणार आहे ना पालक पनीरची, त्याच्यातच थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि हा पालक त्याच्यामध्ये ब्लांच करायला ठेवणार आहे मी. आणि ह्या पालक सोबतच ना 2 टोमॅटो मी असे जस्ट थोडेसे चिरा मारून त्याला असे क्रिस-क्रॉस चिरा मारणार आणि ते टोमॅटो सुद्धा पालक सोबतच ब्लांच करायला ठेवते. अशा चिरा मारल्यामुळे ना टोमॅटो सोलायला अगदी सोपा जातो. 2 मीडियम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि हे सगळं ब्लांच करून घेणार आहे. तर पालक ब्लांच होतोय तोपर्यंत एक मोठा कांदा आणि साधारण पाव किलो पनीर मी छोटे छोटे आकारात कट करून घेणार आहे. तर आता हा ब्लांच झालेला पालक ना मी लगेचच थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे. आणि हे जे टोमॅटो आहेत ना त्यांना मी अजून थोडा वेळ शिजू देणार आहे. थोडे अजून शिजले पाहिजेत ते, त्याच्यानंतर मग त्यांना मी काढेन. तर आता पालक आणि टोमॅटो थंड होईपर्यंत ना आपण राईस करायला घेऊया. माझा आवाज जरा हेच होतोय सर्दीमुळे, समजून घ्या प्लीज. तर मी राईस धुवून घेतलेला आहे, त्यात पाणी घेतलं आहे हवं तेवढं. आता आपण ह्याच्यामध्ये घालूया थोडंसं तूप. तर मी अगदीच जरासं तूप घालणार आहे, जास्त घालणार नाही, अगदी फ्लेवर पुरतं असं. तो तुपाचा जो वास येतो ना, अरोमा असतो ना, तो येण्यासाठी असं तो छान वाटतो ना भातासोबत, म्हणून मग हे तूप घातलंय. आणि त्याच्यात घालणार आहे 1 चमचा गरम मसाला. तुम्हाला हवं असल्यास त्यात थोडंसं मीठ सुद्धा घालू शकता. मीठ अगदी थोडंसं मी घालणार आहे चवीपुरतं, बस एवढंच. आणि कुकरचं झाकण लावून टाकायचं आहे. आपला भात रेडी आहे. तुम्ही हवं असल्यास याच्यात जिरं सुद्धा घालू शकता, जिरं घालून सुद्धा छान लागतो. पण मी ऑलरेडी याच्यात पालक पनीरमध्ये सुद्धा जिरं घालणार आहे, त्यामुळे राईसमध्ये जास्त जिरं घालणार नाही, तर मग खूपच जिरं होईल ना, आणि मग ते आवडत नाही सगळ्यांना. मी असाच राईस बनवणार आहे. तर हा पालक मी ग्राइंड करून घेतलाय. आता त्याच्यासोबतच ना हे टोमॅटो जे मी बॉईल करून घेतलेले ना, ते टोमॅटो, थोडी कोथिंबीर आणि चवीपुरता मिरच्या, म्हणजे तुम्हाला जेवढं तिखट लागतं तेवढ्या मिरच्या घ्या आणि त्या सुद्धा एकत्रच ग्राइंड करून घ्या. आता एरवी ना मी हे पालक पनीर करताना ना कांद्याचे मोठे मोठे तुकडे, परत शिमला मिरचीचे मोठे मोठे तुकडे, हे आधी असे मस्त शॅलो फ्राय करून घेते कढईमध्ये. आणि मग आपलं पालक पनीर असं छान शिजलं ना, पालक वगैरे चांगली उकळी आली ना का त्याच्यामध्ये परत ते कांद्याचे आणि ह्याचे शिमला मिरचीचे तुकडे
ते ऍड करायचे, म्हणजे ते थोडेसे असे बर्न होईपर्यंत असे फ्राय करून घ्यायचे. पण आज मी काहीच नाही केलं, कारण का 2-3 दिवस मी मार्केटला पण नाही गेली आहे सर्दीचा सगळा प्रॉब्लेम असल्यामुळे. त्यामुळे जे अवेलेबल होतं त्याच्यामध्येच मी जेवण करते. त्यामुळे आजचं जेवण अगदी साधं सिंपल असणार आहे, एकदम प्लेन पालक पनीर मी बनवणार आहे. तर आज त्याच्यामध्ये सिमला मिरची आणि तसं काही नसणार आहे, बारीक चिरलेला कांदाच फक्त मी घालणार आहे. तर आता तेल तापलेलं आहे, याच्यामध्ये जिरं घालून घेते आणि हा चिरलेला कांदा. थोडीशी आलं लसणाची पेस्ट पण घालणार आहे मी याच्यामध्ये. कांदा चांगला गुलाबी रंगावर फ्राय झालेला आहे. आता घालूया थोडीशी हळद, हा हळदीचा चमचा ना लाकडी आहे, हा असा मी आमच्या इकडे एक्झिबिशन मधून घेतला होता एका. तर छान आहे ना, क्यूट वाटला म्हणून मी घेतला तो. तसा हळदीसाठी मसाल्यांसाठी वगैरे असे 4 चमचे घेतले, 4 चमच्यांचा सेट होता. तर ते असे हळदीमध्ये, मसाल्यामध्ये, मिठामध्ये वगैरे असे मी वापरते. आता आपला हा कांदा चांगला फ्राय झालेला आहे. आता आपण ही जी पालक, टोमॅटो, मिरची, कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली आहे ती घालून घेऊया. तर ह्या पालकला जरा एक बॉईल आला ना का आपण त्याच्यामध्ये हा जो आपल्या मगाशी पालक बॉईल केलेला ना त्याचा स्टॉक उरलेला ना त्याचंच पाणी आणि मिक्सरचं पाणी त्याच्यामध्ये घालूया. म्हणजे आपल्याला जेवढी पातळ हवी आहे ना ग्रेव्ही तेवढी आपण पातळ करून घेऊया. आणि हे मगाशी मी सगळं जे वाटलं ना ते अगदी बारीक पण नाही वाटलं, असं थोडंसं जाडसर पण ठेवलंय. त्याच्याने एक छान टेक्स्चर येतं, म्हणजे मला तरी हे असं आवडतं त्यामुळे मी तसं ठेवलेलं आहे. आता हे उडतंय बघा खूप, तर मी त्याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालते, म्हणजे तो स्टॉकच घालते मी, कारण का आम्हाला हेच भातासोबत पण खायचं आहे ना. आमटी वगैरे काही केलेली नाही आहे, ह्याच्यासोबतच आम्ही राईस खाणार आहोत. त्यामुळे मी असं जरासं पातळच ठेवलं आहे. आता ह्याच्यावर झाकण ठेवून आपण त्याला उकळी येऊन देऊया चांगली. आणि उकळी आली का मग त्याच्यामध्ये पनीर घालूया. चांगली उकळी आलेली आहे, आता मी त्याच्यामध्ये पनीर सोडते. पनीर मी आधी फ्राय वगैरे काहीच केलेले नाही आहेत, असेच खाणार आहे. कारण का जेवढा कमी तेलाचा वापर करता येईल ना तेवढा कमी, शक्य तेवढा कमी करते मी वापर. आता मला ना जरा एक्झॉस्ट फॅन लावायला लागला, त्यामुळे माझा आवाज थोडासा कमी येत असेल बहुतेक. पण एक्झॉस्ट फॅन लावणं पण नाही तर मग ठसका अजून जास्त, सर्दीमुळे अजून ठसका लागतो ना. आता मी पनीर घातलंय, आता मी थोडासा तडका बनवते, तडका ह्याच्यामध्ये, आणि मस्त त्याच्यावर तडका एक देईन. आपलं जेवण रेडी. एका बाजूला मी तडक्यासाठी तेल गरम करायला ठेवते. हे छान उकळलंय, आता आपण ह्याच्यात मीठ घालून घेऊया चवीनुसार. त्याचं तेल मस्त तापलंय, त्याच्यात भरपूर सारा लसूण घालणार आहे मी बारीक चिरलेला. पालकासोबत ना हा लसणाचा फ्लेवर खूप छान वाटतो. तर हा लसूण असा मस्त ब्राऊन कलरचा होईपर्यंत मी भाजून घेणार आहे तेलामध्ये मस्तपैकी. छान चॉकलेटी रंगावर परतला गेलाय. आता मी गॅस बंद करते आणि मग ह्याच्यामध्ये मी मसाला घालते आणि थोडंसं मीठ सुद्धा घालणार, म्हणजे त्या लसूणला सुद्धा छान मिठाचं हे लागतं, चव लागते. आता मी तडक्यामध्ये मस्त मसाला वगैरे पण घातलेला आहे. ही काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, म्हणजे छान खमंग येईल. आता हे मी
गॅस बंद करून टाकते भाजीचा आणि त्याच्यामध्ये हा तडका. तर अशी मस्तपैकी आपली पालक पनीरची भाजी तयार आहे. ग्रेव्ही असं मस्तपैकी पालक पनीर केलं आहे आणि इथे राईससुद्धा रेडी आहे. तर ही होती माझी सिंपल अँड सोबर पालक पनीरची रेसिपी. तर कशी वाटली तुम्हाला? तर आता जेवण तर रेडी आहे, रेडी झालेलं आहे. तर आम्ही जेवायला बसू. हर्षदसुद्धा कामावरून आला आहे, राजसुद्धा जिमवरून घरी आलेला आहे. तर हे माझं मण्यांचं काम अजून बाकी आहे. आता बघू, जेवल्यानंतर हे उरलेलं थोडंसं काम करीन. नाही जमलं अगदी तब्येतीमुळे तर मग उद्या करून टाकेन हे कम्प्लीट. आणि मग कम्प्लीट झालं का मग तुम्हाला शो करेन. तर आज आहे दिवस दुसरा आणि मी काल मण्यांचं तोरण वगैरे करायला घेतलं होतं. तर आज माझं ते काल रात्रीपासूनच ॲक्च्युली मी ते काम कंप्लीट करून टाकलं. आणि गंमत काय झाली ना, मला काही अशा मण्यांच्या माळा माझ्याकडे ऑलरेडी होत्या आणि त्या मला सापडल्या. तर माझं काम आणखीन सोपं झालं. तर थोड्या मी नवीन आणलेले ना जे मणी, त्याच्या पण मी 2 माळा तयार केल्या आणि बाकीच्या माळा मला रेडीमेडच मिळाल्या. त्यामुळे आज सकाळीच उठून मी ते काम कंप्लीट करून टाकलं. तर तुम्हाला दाखवते कसं झालंय आणि कसं दिसतंय आता ते. तर ज्या डल अशा चैन दिसायच्या ना, तर त्याच्याऐवजी आता हे कसं दिसतंय ते तुम्हीच बघा आता. तर ह्या अशा प्रकारे माळा माझ्या रेडी झालेल्या आहेत. ॲक्च्युली ह्याच्यामध्ये ह्या ज्या माळा आहेत ना, ह्या मी बनवल्या काल रात्रीपासून, त्या पूर्ण करून टाकल्या. खूप लॉंग आहेत त्या. तर ह्या 2 माळा मी बनवल्या ह्याच्यामध्ये आणि त्याला अशा खाली बेल्ट्स लावलेल्या आहेत. जे चेनमध्ये होत्या ना ह्या बेल्ट्स, त्या मी ह्याच्यामध्ये माळेमध्ये टाकल्या. आणि ह्या ज्या माळा आहेत त्या मला आयत्या सापडल्या, माझ्याकडे होत्या माळ्यावर. मला हे पटकन लक्षात आलं आणि नेमक्याच सापडल्या. तर म्हटलं इथे लावून टाकूया. तर बघा कसं दिसतंय, छान वाटतंय ना. तर माझ्या घराचा हा कॉर्नर नेहमीच असा सजलेला असतो. म्हणजे हा एक अगदी म्हणजे असा मस्त सेल्फी पॉईंट आहे माझ्या घरातला. तर छानपैकी असं सजवलेला असतो. ह्या माळा तर मी रेग्युलर रोजच्यासाठीच लावून ठेवल्या आहेत. आणि काही सण वगैरे असले ना तर मी इथे ह्याच्या जागी फुलांची तोरणं आणि दुसरे कंदील आहेत माझ्याकडे, ते सुद्धा ह्याच्यात ॲडअप करून टाकते. म्हणजे मग दिवाळीला वगैरे खूप छान दिसतं. पण आता सध्या तरी हे खूप छान दिसतं आहे ना. म्हणजे त्या ज्या डल अशा हे होत्या ना, चेन होत्या ना, तर त्या डल चेनच्या जागी आता हे मण्यांचं तोरण किती छान दिसतंय. आणि आता हे असंच चमकत राहील ना, म्हणजे खूप लवकर असं डल पडणार नाही. आणि जेव्हा कधी खराब होतील हे मणी तेव्हा बघू, पण दुसऱ्या माळासुद्धा लावू शकतो. तर असं घरच्या घरी काहीतरी आपण करत राहिलं का आपण आपल्या घराची शोभा वाढवू शकतो अशा छोट्या छोट्या गोष्टींनी. खूप साध्या, सिंपल आणि छोटंसं DIY आहे हे. तर कसं वाटतंय तुम्हाला? तर अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात पण आपल्याला आनंद देऊन जातात आणि घर आपलं छान सजवून टाकतात. तर मस्त वाटतं आता बघायला. मला एरवी असं इकडे बघायची ना तेव्हा असं त्या काळ्या पडलेल्या हे चेन्स बघायला कसं तरी वाटायचं. तर आता हे मस्त चमकतंय, छान वाटतंय एकदम. आता कॅमेऱ्यात किती चमकतंय माहिती नाही, पण प्रत्यक्षात खूप छान दिसतंय, मस्त वाटतंय. तर आय एम सॅटिस्फाईड नाऊ. तर कसं वाटलं माझं हे DIY तुम्हाला? तर आज मी तुमच्यासोबत माझी
एक रेसिपी पालक पनीरची रेसिपीसुद्धा शेअर केली तुमच्यासोबत आणि माझं हे DIY शेअर केलं. तर कसं वाटलं तुम्हाला माझा हा ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर तुम्हाला माझे जर ब्लॉग आवडत असतील तर तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगसुद्धा बघायला मिळतील. तुम्हाला इंडिकेशन येईल, नोटिफिकेशन येईल म्हणजे. तर बेल आयकॉन नक्की दाबा. तर भेटूया माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.